CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. ठाण्यातील चितळसर मनपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील घरांच्या किंमती कमी करण्याबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज एक विशेष बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची प्रमुख उपस्थिती होती. ठाण्यातील चितळसर मनपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमती 2020 ते 21 च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे तसेच याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील 434 विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी असे निर्देश या बैठकीत शिंदे साहेबांनी दिले. यात प्रामुख्याने या घरांना 2020 ते 21 साली अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांच्या किंमती तेव्हा 10,000 रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजे 44 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र 2025 ते 26 साली मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत 51 आणि 52 लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या 2 सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली. या मागणीची दखल घेत शिंदे साहेबांनी एकाच इमारतीत सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांच्या वेगवेगळ्या किंमती आकारण्यापेक्षा सरसकट 20 ते 21 चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरावेत आणि त्यानुसार किंमत आकारून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश यावेळी म्हाडा व्यवस्थापकीय संचालकांना दिले. याप्रसंगी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड आणि म्हाडाचे इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.